नाशिक लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारीवरून जवळपास महिनाभर तिढा सुरू होता। अखेर शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळाली। मात्र असं असलं तरी सुद्धा नाशिकमधील वाद काही केल्यास संपताना दिसत नाहीये। कारण भुजबळांना डावलून हेमंत गोडसेंना तिकीट दिल्यामुळे ओबीसी समाजाने मोठा निर्णय घेतलाय। नाशिक लोकसभेसाठी महायुतीनं छगन भुजबळांना डावलल्यानं ओबीसी समाजाची नाराजी समोर आली आहे। ओबीसी समाजाकडून नाशिकमध्ये होर्डिंग्ज लावण्यात आली आहे। नाशिक मतदारसंघात मोठ्या संख्येनं ओबीसी समाज आहे। त्या पार्श्वभूमीवर आता तरी उठ ओबीसी जागा हो असा मजकूर होर्डिंग्जवर छापण्यात आलाय। मतपेटीतून आपली ताकद दाखवून देण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। छगन भुजबळांचं नाव नाशिक लोकसभेच्या निमित्तानं समोर आलं होतं। ते उमेदवार असतील असं जवळपास निश्चित झालं होतं। मात्र नंतरच्या काळामध्ये छगन भुजबळांनी उमेदवारीला विलंब होत असल्यानं त्यातून माघार घेतली होती आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या घडीला महायुतीचे उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर महायुतीकडनं जे बॅनर्स लावले जात आहेत त्यावर छगन भुजबळांचा फोटो नाहीये। आणि असं सर्व असताना आता ओबीसी समाजातील अनेक पदाधिकारी नेते मंडळी आता बॅनर्स लावू लागलेले आहेत। निवडणुकीला जर का हे देत नसाल, उमेदवारी देत नसाल तर फक्त आम्ही तुमच्या मागे तिकीट मतदान करायला जायचं, हे कदापि होणार नाही। निश्चितच आम्ही याचा निषेध करतो। भुजबळ साहेबांनाच नाही तर निश्चितच आमच्या नेतृत्वाला तिकीट नाकारलं। तुम्हाला मतपेटीतून आम्ही संपूर्ण हे दाखवून देऊ आणि हे बोर्ड आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर घेऊन जात आहोत। महाराष्ट्रात लोकसभेसाठी भाजपानं माधव फॉर्म्युला पुढे आणला होता। बीडमधून वंजारी समाजाच्या नेत्या पंकजा मुंडेंना तर धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांना परभणीतून उमेदवारी दिली गेली। त्यामुळे नाशिकमधून छगन भुजबळांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती। मात्र शिंदेंच्या शिवसेनेनं जागा न सोडल्यानं भुजबळांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली। याबाबत भुजबळांनी पत्रकार परिषद घेत जाहीर नाराजी देखील बोलून दाखवली होती। नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली आणि अजितदादा म्हणाले की आम्ही सांगितलं की आमचे आमदार आहेत खाली, आम्हाला ती सीट द्यावी। त्यांनी विचारलं की कोण आहे तुमचा उमेदवार, तर आम्ही सांगितलं त्यांना की माजी खासदार समीर भुजबळ उमेदवार असतील। तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही नाही, तिथे छगन भुजबळ उभे राहतील। कोणाचाच विरोध नसतो, कोणाचाच विरोध होत नाही। महायुतीच्या जागा वाटपामध्ये काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, काही गोष्टी त्या ठिकाणी पुढे जावं लागतात। तर रामटेकमध्ये नागपूरमध्ये 100% भाजपची सीट आहे। सर्व आमदार आमचे, सर्व सरपंच आमचे, सर्व पण महायुतीला द्यावी लागली शिवसेनेला। इथे हीच परिस्थिती आहे। राष्ट्रवादी आणि बीजेपीच आहे, पण शेवटी कॉम्प्रोमाइजमध्ये सीट त्यांना गेली आहे कारण त्यांच्याकडे होती ती। एकीकडे नाशिकमध्ये ओबीसी समाज नाराज असताना दुसरीकडे हेमंत गोडसेंच्या होर्डिंगवर छगन भुजबळांचा फोटो गायब आहे। बॅनरवर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राज ठाकरे, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, महादेव जानकरांचे फोटो दिसतायत। अमरावतीत महायुतीचा धर्म न पाळणारे, विरोध करणारे बच्चू कडूही झळकतायत। पण जे भुजबळ नाशिकमध्ये ताकद राखून आहेत त्यांनाच फलकावर स्थान न दिल्याचं समोर आलंय। जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय भुजबळ साहेब स्वतः रॅलीमध्ये जवळपास 1 ते 1.5 तास स्वतः होते। त्यांनी सर्व जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी महायुतीचा प्रचार करतो आहोत। मला वाटतं की कोणालाही उगाचच असल्या कुरापती करण्यामध्ये काही अर्थ नाही। भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येईल। मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं यासाठी लढा पुकारला होता। त्यावेळी भुजबळांनी ओबीसी मेळावे घेऊन जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे राज्यभरातील मराठा समाजामध्ये भुजबळ यांच्याबद्दल नाराजी होती। मात्र त्याचवेळी राज्यातील ओबीसी समाजामध्ये भुजबळ यांची प्रतिमा उजळली आहे। पण लोकसभेची उमेदवारी मिळाली नसली तरी भुजबळ महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत। मात्र ओबीसी समाजातील नाराजी कशी दूर होणार हा प्रश्न उपस्थित होतोय। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।